नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा ह्या खासदाराचा सर्व पत्रकारांनी निषेध केला पाहिजे. त्या खासदाराचं नाव आहे संजय दिना पाटील. ह्याची जी भाषा आहे ना, एखाद्या गावगुंडासारखी त्याची भाषा आहे. सत्तेची मस्ती म्हणावं लागन का खासदारकीचा रोप म्हणावं लागन. अव एखाद्या गावगुंडाला सुद्धा असली भाषा जमणार नाही अशी त्याची भाषा होती पत्रकारासोबत. आणि जेव्हा सगळे पत्रकार एकवटले, मोर्चे काढू लागले, ह्याचा निषेध नोंदवू लागले, तेव्हा हा खासदार घरात बसून आपली बाईट देतो. आणि अशा खासदाराचीच बाईट कुठल्याच पत्रकारांनी लावू नये. मी म्हणतो अशा खासदाराची एकही पत्रकार परिषद पत्रकारांनी करू नये, भरू नये. म्हणजे ह्या खासदाराला, ह्या दिना पाटलाला ह्याची लायकी कळेल. आणि यालाच जी माणसं त्यांच्या पक्षातली आहेत त्याला सपोर्ट करतात. पत्रकाराला जर अशी आररवीची भाषा होत असेल, पत्रकाराला जर खुलेआम अशी दाब धमकी जर मिळत असेल, तर पत्रकारांनी पत्रकारिता करायची का नाही करायची? का आपण कशासाठी? फक्त प्रश्न विचारले म्हणून? तुमच्या दोघांची जी भांडणं आहेत ती सोशल मीडियावर न करता तुम्ही आमने सामने करा. पत्रकारांना टार्गेट करू नका, पत्रकारांना धमक्या देऊ नका. हे खासदार दिना पाटील हे जे आहेत, ह्यांची लायकी संपूर्ण सोशल मीडियावर आहे. हे स्टेटमेंट ऑन कॅमेरा देतात की मी 5 माणसं मारलीत. ह्यांची जी भाषा आहे, मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कडक कारवाई करावी. मी संबंध महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगू इच्छितो की अशा खासदारांची पत्रकार परिषद करू नका किंवा ह्याला कॅमेऱ्यासमोर आणू नका. कुठल्याच पत्रकारांनी यांच्या बातम्या व्हायरल करू नका. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून कुठल्याच पत्रकाराला, कुठलाच खासदार, कुठलाच आमदार किंवा कुठलाच अधिकारी ह्या भाषेत आररवीमध्ये बोललेला नाही पाहिजे. घटनेच्या नियमानुसार जी पत्रकार कामं करतात, जी माणसं पत्रकार प्रश्न विचारतात, त्याला जर विरोध होत असेल तर अशा खासदारांचा जागीच इलाज केला पाहिजे. या खासदारावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि हा खासदार पुन्हा घरात बसून बाईट देतो, माझ्याकडून चुकी झाली म्हणतो, रागाच्या भरात बोललो म्हणतो. याची बाईट सुद्धा कुठल्याच पत्रकारानं चॅनलवरती नाही लावली पाहिजे. आणि याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी नम्र विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी करत आहे. धन्यवाद. बोललं जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा.